प्रकरणामध्ये महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रोहित आर्याच्या पुण्यामधल्या घरी एनडीटीव्ही मराठीची टीम दाखल झालेली आहे। रोहित आर्या हा पुण्याचा रहिवासी आहे। मुंबई पोलिसांकडून रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आलाय। 17 जणांना त्याने ओलीस धरलेलं होतं, लहान मुलांना, यासोबतच 2 तरुणांना सुद्धा ओलीस धरलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला आणि तो पुण्याचा रहिवासी आहे, ज्या ठिकाणी आता एनडीटीव्ही मराठीची टीम दाखल झालेली आहे। रेवती, रोहित आर्या ज्याचा पुण्यामध्ये त्याने उपोषण सुद्धा केलेलं होतं, तिथला तो रहिवासी आहे। एकूणच रोहित आर्याचं बॅकग्राऊंड काय, त्याची पार्श्वभूमी काय? तृप्ती, खरं तर आज मुंबईमध्ये जी घटना घडली त्यामध्ये ज्याचा एन्काउंटर झाला मुंबई पोलिसांकडनं, तो म्हणजे रोहित आर्या। त्यांनी काही मुलांना वेठीस धरलेलं होतं आणि त्याचं कारण म्हणजे की माझी शाळा स्वच्छ शाळा या उपक्रमाचा जो मॉडेल होता तो त्यांनी बनवलेला होता आणि त्याचे जे 20 कोटीचं तरतूद होतं, ज्याचं पत्र देखील आपण एनडीटीव्ही मराठीवरती बघितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की त्याचा संचालक म्हणून देखील नावाचा उल्लेख करण्यात आला होता। मात्र तो 1 वर्षापूर्वी ते पैसे मिळाले नाही म्हणून पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या इथे त्यांनी आंदोलन देखील केलेलं होतं आणि तोच रोहित आर्या जिकडे राहत होता तिकडे आता आपण पोहोचलेलो आहोत। पुण्यातील हीच ती सोसायटी आहे आणि या फ्लॅटमध्ये रोहित आर्या हा राहत होता। आपण जर बघितलं तर इकडे हारोळीकर असं खरं तर नेम प्लेट आपल्याला दिसून येत आहे, मात्र गेल्या 2 दिवसापासून आपण बघतोय की इथे कुलूप आहे। पोलिसांनी जी चौकशी केली किंवा पोलिसांनी जी माहिती काढली त्याच्यानुसार 2 दिवसापूर्वीच या पुण्यातील शिवतीर्थनगरमध्ये असलेल्या या फ्लॅटमध्ये त्याचे आई वडील म्हणजे रोहित आर्याचे आई वडील राहत होते। मधनाधनं त्याची जी बायको आहे, जी बँकेत काम करत होती, ती देखील राहत होती, ती देखील येत होती। मात्र 2 दिवसापूर्वीच रोहित आर्या जो आहे तो त्याचे आई वडील जे आहे ते कुठेतरी वेगळीकडे निघून गेल्याची माहिती ही पुणे पोलिसांना मिळाली। पुणे पोलिसांनी इथे येऊन तपास देखील केला। आपण इथे बघतोय की इथे कुलूप लागलेलं दिसतंय, मात्र आत्ता त्याचे आई वडील किंवा त्याची जी पत्नी आहे ती याचा शोध अजून तर खरं तर लागलेला नाहीये तृप्ती। पण आता आपण इकडे बघितलं की गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे आई वडील इथे राहत होते, पण पुण्यातीलच कर्वेनगर परिसरामध्ये असलेल्या एका सोसायटीमध्ये तो भाड्याने देखील राहत होता अशी माहिती सध्या मिळतेय। पण तुर्तास तरी इकडे जो फ्लॅट आहे, जो आपण आता काहीच वेळापूर्वी आपल्या स्क्रीनवरती बघितला, आपण परत इथे बघू शकतो की हा जो फ्लॅट आहे हारोळीकर नावाने खरं तर आहे, मात्र त्याचा आडनाव आर्या म्हणून लावत होता, रोहित आर्या। आज त्यांनी काही मुलांना वेठीस धरलेलं होतं का तर त्याची जी तरतूद केलेली जी रक्कम होती ती त्याला मिळाली नाही। तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्फत त्यांनी ती मागणी केलेली होती, पण ती पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी ते उपोषण केलं होतं आणि गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून त्याला ती रक्कम मिळाली नव्हती म्हणून आज काही मुलांना वेठीस धरलं आणि त्या चकमकीत मुंबई पोलिसांकडनं खरं तर त्याला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। याच फ्लॅटमध्ये पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये असलेल्या शिवतीर्थनगरमध्ये खरं तर रोहित आर्या जो आहे तो राहत होता। हा फ्लॅट आता आपल्याला पूर्णपैकी बंद दिसतोय। खरं तर त्याचे आई वडील कुठे आहेत, एवढा टोकाचं पाऊल त्यांनी का घेतलं, असे अनेक प्रश्न आहेत। आता पुणे पोलीस याबाबत तर चौकशी करतच आहे। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तृप्ती की नेमकी रोहित आर्याचे आई वडील कुठे आहेत आणि त्यासोबतच अजून काय त्याच्यावरती माहिती आपल्याला मिळते। तृप्ती, रेवती, तू सांगतेस त्याप्रमाणे रोहित आर्याचं आडनाव वेगळं आणि त्याच्या घरावरची पाटी वेगळी असं दोन्ही जर दिसत असेल तर हे घर त्याचं स्वतःचं होतं की तो या ठिकाणी भाड्याने राहत होता, या संदर्भातली माहिती मिळाली आहे? तृप्ती, खरं तर इकडे माहिती घेतल्यावर कळालं की गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे आई वडील हे इथेच राहत होते, मात्र तो पुण्यातीलच शिवतीर्थनगरपासून काही 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती कर्वेनगर परिसरामध्ये भाड्याने राहत होता आणि इकडे या फ्लॅटमध्ये त्याची आई वडील राहत होते। तो येऊन जाऊन करत होता आणि शेवटचं रोहित आर्याला जर कुठे बघितलं असेल तर ते या फ्लॅटमध्ये बघितलं गेलेलं होतं। अद्यापही हे स्पष्ट
झालेलं नाहीये की नेमका तो स्वतःचाच फ्लॅट आहे की भाड्याने घेतलेला आहे का अजून काय त्याच्यामधले जे प्रकार असतात ते काय आहे. म्हणून मी मगाशी देखील या गोष्टीचा उल्लेख केला तृप्ती की पुणे पोलीस इकडे येऊन गेलेत, मात्र आपण बघू शकतो की इकडे कुलूप लागलेलं आहे. तर पुणे पोलिसांना यावरती अधिकची माहिती काय मिळते, नेमका कोणाचा फ्लॅट आहे, आडनाव काय होतं. पण सगळ्यात महत्त्वाची बाब इथे अशी मला उल्लेख करायची वाटते तृप्ती की त्याच्यावरती कुठलेही गुन्हेगारीचे रेकॉर्ड नाही. पुण्यामधून तर एकही रेकॉर्ड अजून गुन्हेगारीचा सापडलेला नाहीये. तर आता पुणे पोलिसांकडे काय माहिती हाती लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे तृप्ती. रेवती, खरं तर रोहित आर्या या ठिकाणी राहत होता जिथे आई वडील होते असं तू म्हणतेस, दुसरीकडे तो भाड्याने राहत होता, त्या ठिकाणी पोलीस गेले होते? तृप्ती, प्राथमिक माहितीनुसार पोलीस तर अजून तिथे पोहोचलेले नाहीयेत, कारण ज्या नावाने तो त्याचे मीडिया कंपनी अप्सरा मीडिया नावानी तो त्याची एक मीडिया कंपनी चालवत होता. आपण जर त्या कागदपत्रांमध्ये NDTV मराठीच्या हाती लागलेल्या त्या कागदपत्रांमध्ये जर नीट बघितलं तर त्याच्या लेटर हेडवरती देखील तोच पत्ता आहे. मात्र तिकडे जेव्हा NDTV मराठीची टीम पोहोचली तिकडे असं स्पष्ट झालं की मागील 1 वर्षांपासून तो तिथे राहत नाहीये. तर आता नेमकं मागच्या 1 वर्षापासून तो कुठे राहत होता हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहेच. पण तरी तरी अशी माहिती आहे की या फ्लॅटमध्ये त्याचे आई वडील राहत होते, त्याची बायको इथे येऊन जाऊन त्यांना भेट देत होती आणि त्यासोबतच रोहित आर्या जो आहे तो सुद्धा इथे येऊन जाऊन करत होता. निश्चित रेवती, धन्यवाद सविस्तर माहिती करता.